तर पुण्यामध्ये बिबट्यांचा विषय अत्यंत गंभीर असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। रेस्क्यू सेंटरची संख्या वाढवून बिबट्याची दहशत कमी करणार असल्याचं शिंदेंनी म्हटलं। दहशत माजवणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करणार असं देखील शिंदेंनी म्हटलंय। पुण्यातील प्रचार सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। कर्तव्यदक्ष आमदार आणि कधी रात्री अपरात्री मला फोन करत असतो, पण मी त्याचा फोन घेत असतो, कारण मला माहित आहे की या बिबट्याचं इकडे गडबड चालू आहे। या बिबट्याचा बंदोबस्त तर आपल्याला करायचंच आहे। आता हे 2 रेस्क्यू सेंटर जुन्नर तालुक्यात 2 हे सर्व व्यवस्था आम्ही निर्णय घेतला आहे, कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि या भागातलं बिबट मुक्त दहशत मुक्त वातावरण या ठिकाणी केलं पाहिजे आणि हे करणार आम्ही। तर कोपर्डी प्रकरणामध्ये जे काही असेल ते पुराव्यांसह सिद्ध करून दाखवा, जरांगेंचं अमोल खुनेंना आव्हान पाहायला मिळतंय। आरोप करण्यापेक्षा माझ्यावर गुन्हा दाखल करा, जरांगेंनी खुनेंना सल्ला दिला। त्याला जे आरोप करायचेत ना ते सिद्ध पण कर म्हणा, ते पुरेचे पुरे, आणि आरोप करत बसण्यापेक्षा माझ्यावर गुन्हे दाखल कर, म्हणजे मला बोलून घेते सीपीन ते कमिशनर मला बोलून घेतील। असं इकडे बोंबलू नको, गुन्हे पण दाखल कर, पण पुरावे पण दे आणि ते सिद्ध पण करून दाखव, नाही तर तो आहे विरोधात आरोप कोणचा बी केला तरी पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत। अगदी कोपर्डी प्रकरणाचा संदर्भ त्यांनी दिला आहे की ते म्हणतात की कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना तुम्ही मारहाण करा, हे सत्य आहे का? पण पुराव्यासह आरोपी सिद्ध कर, तसंच तुला त्या कोपर्डी बद्दल बी काय काय आहे ना, तू ते पुराव्यासह सिद्ध कर आणि याच्यापेक्षा तू आमच्यावर गुन्हे दाखल कर, तुला मार्ग सांगायलो मी। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची पहिली संयुक्त बैठक पार पडली। बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पराग आळवणी उपस्थित होते। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि MMRDAचे मुख्य आयुक्त संजय मुखर्जी बैठकीला उपस्थित होते। 23 जानेवारी 2027 ला हे त्यापूर्वी स्मारक पूर्ण व्हावं आणि सुरू व्हावं अशी कल्पना आहे। त्या दृष्टीने ऑलरेडी काम चालू होतं। आता आज माझी पहिली बैठक होती, त्यामुळे आम्हाला पण मी पहिल्यांदाच आलो फर्स्ट फेजचं काम झाल्यानंतर, त्यामुळे आम्हाला पण समजून घेणं एवढंच आजच्या बैठकीत काम होतं। तर दिलीप सोपलांमध्ये सरपंच होण्याचे कर्तृत्व नाही असं राजेंद्र राऊत यांनी म्हटलं। दिलीप सोपलांनी माझ्यासोबत फिरावं, माझी विकास कामं पाहावी। भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी ठाकरेंचे आमदार दिलीप सोपलांवर सडकून टीका केली। ते ज्येष्ठ आहेत, त्यांना गाडी चालवता येणार नाही, त्यांना माझ्या गाडीवरती पाठीमागे बसवतो। आता दुसरं आमंत्रण दिले मी तुम्हाला सांग, एकदा त्यांना घरच गाडीवर फिरवू आपण। जेवण महाराजांनी एकदा प्रयोग केला, दोघाला फुगडी खेळायला लावली। आता एकदा गाडीवर पत्रकार बांधव तुम्ही माझ्या बसवा, नाहीतर पांडे चौकामध्ये मी त्यांना खास 8 दिवस फिरून एक जेवण देतो तुमच्या समवेत पत्रकारांसमोर। हे बाई हिशोब दाखवतो आणि सगळं जी आर त्यांच्या पुढे ठेवतो। तर कल्याण डोंबिवली महापालिका लोकप्रतिनिधींची राजवट सुरू। KDMC मध्ये कचरा गटाराच्या मुद्द्यावर काँग्रेस नगरसेविका आक्रमक झाल्यात। कांचन कुलकर्णींनी भर रस्त्यामध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे। 10 दिवसात स्वच्छता केली नाही तर कचरा थेट पालिकेत टाकण्याचा इशारा यावेळेला देण्यात आला। तुम्ही प्रभागचे प्रमुख, जर तुमच्या निदर्शनात या सगळ्या गोष्टी बाबी राहतील तर ह्याच्यावर लवकर काम होईल आणि ह्याच्या कामाची सुरुवात। मुंबई महापालिकेतील भाजप कार्यालयाचं उद्या उद्घाटन होणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साठम, गटनेते गणेश खनकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडेल। गेले 3 वर्ष प्रशासक बसल्यानं कार्यालय बंद होतं। तर आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या 25 बातम्या।